कॅन्सरमुळे अगदी ज्याला आपण म्हणतो काही नको त्या पेशी आपल्या शरीरात वाढून त्या पेशींची एवढी भरमसाठ वाढ होते की तो भागच कापून टाकावा लागतो. तुम्ही कधी कॅन्सरची ट्रीटमेंट झाल्यानंतर त्या माणसाचा जर चेहरा बघितला असेल ना तर त्याच्या चेहऱ्यावर तो अगोदरचा जो भाग असतो ना तो त्याने कापून टाकलेला आहे. कुठल्याही प्रकारचा कॅन्सर अगदी ज्याला आपण म्हणतो की नाही का त्याच्यावर एवढी ट्रीटमेंट आहे की ती कॅन्सरच्या जेवढ्या काही पेशी आहेत ना त्या शरीरातल्या बाजूला काढणार. दुसरी कुठली ट्रीटमेंट नाही. औषध गोळ्या बरोबर होतं का? औषध गोळ्या घेतात संध्याकाळी बाग मी मावा खाल्लाय आणि संध्याकाळी कपडे घेऊन कुठेतरी सुटून गेले बरोबर असं काय होणार आहे का? जर त्याने जर त्वचा खराब झाली त्याने जर शरीर खराब झालं तर तो संपूर्ण पॅच काढून टाकावा लागेल आणि हे सांगता येत नाही की नक्की तुमच्या शरीराचा बाहेरचा भाग खराब झाला की आतला भाग खराब. काही लोकांची निम्मी किरपी तोंड कापावं लागेल बरोबर. तर ते तुम्ही जाहीर बघितलं असेल ना की बाबा पूर्ण चमडा काढलेला आहे किंवा हे वास्तवात होतं बरं का. मी असं नाही म्हणते हे वास्तवात होतं ते फक्त टीव्हीत होत नाही. आणि जर हे वास्तवात होत असेल तर खरोखर आपल्याला त्या गोष्टीमुळे तात्पुरता आनंद घेण्याची गरज आहे का याचा आपल्याला विचार करावा लागेल. जर तात्पुरत्या आनंदासाठी आपण या सगळ्या गोष्टी मिळवत असू तर आपल्याला त्याचा विचार करावा लागेल त्या गोष्टी किती फायद्याच्या आणि किती तोटा होणार आहेत नाही का. आणि अगदीच एवढं जरी नाही झालं तरी एक माणूस जर व्यसनासाठी दर दिवसाला 10 रुपये 20 रुपये 30 रुपये 50 रुपये खर्च करत असेल तर तो महिन्याला किती खर्च करतो याचा आपण विचार केला पाहिजे. तो वर्षाला किती खर्च करतो याचा आपण विचार केला पाहिजे. आणि त्याचा फक्त स्वतःला कौटुंबिक किंवा सामाजिक परिणाम नाही होत तर एक चौथा परिणाम जो आहे तो आपला आर्थिक परिणाम पण आपल्याला होतो ना. माझे पैसे त्याच्यामध्ये खर्च जातात नाही का. पण जी गोष्ट मला खाऊन चुकायचीच आहे त्यासाठी मी हजारो रुपये का खर्च करतो दरवर्षी बरोबर ना. किंवा काही बाबतीत 8-10 वर्ष जर मला सवय आहे तुम्ही लाखो रुपये का उधळले त्या गोष्टीसाठी याचा पण आपण काहीतरी विचार करायला हवा. आणि त्याच्यामुळे मी असं नाही म्हणत की त्या पैशामध्ये तुम्ही काहीतरी बंगलाच बांधू शकला असता. पण बऱ्याच असं होतं की एक दारूला किंवा एक व्यसनी माणूस त्याच्या व्यसनासाठी घरामध्ये पैसे न देता व्यसन करतो बरोबर. म्हणजे ज्या चांगल्या गोष्टी घरच्यांना मिळायला पाहिजे मुलग्यांना जे चांगल्या सोयी मिळायला पाहिजे घरामध्ये जे चांगलं खाण्यासाठी यायला पाहिजे त्याच्याऐवजी हा माणूस किंवा तो व्यक्ती व्यसनावर खर्च करतो. म्हणजे तुमचं आर्थिक नुकसान आहे ना. म्हणजे जर तुम्ही असं म्हणलं की व्यसन सोडल्यानंतर मी काय बंगला बांधणार आहे का मी काय गाडी घेणार आहे तर आपण हे सांगू शकतो की तू नक्कीच बंगला किंवा गाडी घेणार आहे का ह्याच्याबद्दल मी सांगू शकत नाही. पण जी आनंदी लाईफ जगणं म्हणतो आनंदी जीवन जगणं आपण त्याला म्हणतो ते तर तू नाही जगू शकत आहे. तुझ्या घरच्यांना जर त्याचा त्रास होते किंवा मी एखादा माणूस एखाद्या बेंचवर बसून सिगारेट ओढतोय त्याच्या शेजाऱ्याला तरी थोडं त्रास होईल काय. मग जर आपल्यामुळं इतरांना फक्त त्रासच भेटणार असेल तर त्या व्यसनाला खरोखर आपण केलं पाहिजे का याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जेव्हा प्रतिज्ञा म्हणत होतो त्यावेळेस मी मगाशी तुम्हाला हे त्यासाठी विचारलं की प्रतिज्ञा का म्हटली प्रतिज्ञेचा खरा अर्थ काय प्रतिज्ञा कशा संदर्भात होती आणि प्रतिज्ञा म्हटल्यानंतर आपल्या जबाबदाऱ्या काय वाटतात याचा आपण कुठेतरी विचार करण्याची गरज आहे. इतकं तुम्हाला समजलं. त्यामुळं मला असं वाटतं की इथून पुढे आपण ज्यावेळेस समारोप पाहू त्यावेळेस त्या प्रतिज्ञेमध्ये सांगितलेल्या गोष्टी फक्त मला तुम्हाला फक्त रिपीट करायच्या की स्वतः मी कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाणार नाही. बरं मी फक्त स्वतःच्या व्यसनाच्या आहारी जाईल असा भाग नाही. मी स्वतः जाणार नाही. मी माझ्या घरच्यांना समजून सांगेल. म्हणजे घरामध्ये पण व्यसन असू शकतो म्हणजे अगदी मशरी लावण्याचं व्यसन असेल घरामध्ये बायकांना किंवा घरात एखाद्या वृद्ध आजीला त्यांच्याबरोबर त्या गोष्टी बोलेल. मी एक समाजाचा घटक आहे नाही. मी स्वतः करणार नाही इतरांना सोडून देणार नाही. आणि जर असं कोणी माझा मित्र व्यसनाच्या आहारी जात आहे असं मला आढळलं तर मी त्याला तिथं थांबवेल आणि मी त्याला योग्य त्या गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल. समजलं. तर कुठेतरी मी असं म्हणेल की मग आपण एकत्रित जे आजचं सत्र आपण बोलतोय मग आपण चर्चा करतोय किंवा बाहेर जे आपण सगळ्यांनी म्हणून एक प्रतिज्ञा घेतली त्या प्रतिज्ञाला खरा अर्थ प्राप्त होईल आणि त्या प्रतिज्ञेचा आपल्याला साथ मिळेल. समजलं. इथपर्यंत तुम्हाला समजलंय नक्की. थँक्यू सो मच.